आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही मिळवायचं असेल ते मिळवण्यासाठी आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो, एखाद्या न्यूमरोलॉजिस्टकडे जातो आणि त्याला असं विचारतो की आमच्या जन्मकुंडलीला बघून किंवा जन्मतारखेला बघून सांगा की ही गोष्ट आम्हाला कधी प्राप्त होईल. तर अशा वेळी आम्ही न्यूमरोलॉजिस्ट किंवा आम्ही ज्योतिषी सगळ्यात आधी हे बघतो की त्या माणसाच्या कुंडलीतलं त्याचं चंद्रबळ कसं आहे, म्हणजेच त्याला चंद्र या ग्रहाची साथ कशी आहे, म्हणजेच त्याला त्याच्या मनाची साथ कशी आहे. त्याचं मन जर त्याला खंबीरपणे साथ देणारं असेल तर याचा अर्थ तो व्यक्ती ती गोष्ट लवकरात लवकर प्राप्त करेल. आणि मात्र त्याचं मन खंबीर नसेल, त्याचं मन त्याला साथ देणारं नसेल, त्याचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये नसेल, त्याचं मन आउट ऑफ कंट्रोल असेल, त्याचं मन अशांत असेल, त्याचं मन बैचेन असेल, त्याचं मन दुःखी असेल, त्याचं मन कष्टी असेल, त्याचं मन कुठल्याही नकारात्मक भावनेने भरलेलं असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जे काही प्राप्त करायचं आहे ते त्याला लवकरात लवकर प्राप्त करता येणार नाही. कारण की त्याचं मनच जागेवर नाहीये, त्याचं मनच ठिकाणावर नाहीये, त्याचं मन त्याच्या फेवरमध्ये काम करत नाहीये. हे एक सिंपल लॉजिक आहे, सिंपल गणित आहे, फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. मग आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रह कुंडलीमध्ये स्ट्रॉंग असणं का गरजेचं आहे हे बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रह कसा स्ट्रॉंग करायचा ते बघूया. कारण हे तर आपल्या सगळ्यांनाच कळतं. यासाठी कुठल्या न्यूमरोलॉजिस्टची गरज नाही, कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, कुठल्या कोणाचीच गरज नाहीये. आपल्याला सुद्धा कळतं. अगदी एखादं लहान पहिली दुसरीचं लहान लेकरू असतं ना, ते लहान लेकरू जर परीक्षेत नापास झालंय, पहिलीचा मुलगा, आणि त्याला जेव्हा कळतं अरे आपण नापास झालो परीक्षेत किंवा एखाद्या विषयात आपण नापास झालो, तर त्या लेकराला लगेच कळतं की या विषयाचा पेपर जेव्हा आपण लिहित होतो ना आपलं मनच नव्हतं, किंवा या विषयाचा अभ्यास करायला ना आपल्याला मनातून इच्छाच नसते आणि म्हणून आपण नापास झालो. ही रियालिटी ते लेकरू पण एक्सेप्ट करतं. मग आपल्यासारखे मोठे माणसं म्हणजे ॲडल्ट माणसं की जे आता मोठे झाले आहेत, त्यांनाही हे कळत असतं की अरे आपण ना आपल्या मनावर काम करणं खूप गरजेचं आहे. आपलं मन आपल्याला साथ देत नाहीये, आपलं मन आपल्या फेवरमध्ये काम करत नाहीये, आपलं मन आपली स्ट्रेंथ असण्याऐवजी आपला वीकनेस ठरतो आहे. हे त्या व्यक्तीलाही कळत असतं. त्याला ज्योतिषाकडे जायची गरज नाही, त्याला डॉक्टरकडे जायची गरज नाही, त्याला सायकोलॉजिस्टकडे जायची गरज नाही, त्याला कोणत्या बुवा बाबाकडे जायची गरज नाही, कोणाकडेच जायची गरज नाहीये. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीत जर का अपयश आलं किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जर अपयश येत असेल, त्याच्या आयुष्यात त्याच्या मनासारखं काही घडत नसेल, तर हे सगळं का घडत नाहीये? कारण की आपलं मन त्यासाठी तेवढं स्ट्रॉंग नाहीये. हे त्या व्यक्तीला सुद्धा कळत असतं. आणि म्हणूनच मी सांगते, खरं तर मग माणसाला ज्योतिषाकडे वगैरे कोणाकडे जायची गरज नाहीये. आम्ही ज्योतिषी लोक, आम्ही न्यूमरोलॉजिस्ट तुम्हाला जे सांगतो ना की काय हो तुम्ही खूप अतिविचार करता का, तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करता का, तुम्ही खूप निगेटिव्ह बोलता का, निगेटिव्ह विचार येता का, असुरक्षित वाटतं का, भीती वाटते का, तुम्हाला सतत झोपून राहावंसं वाटतं का, एनर्जी ड्रेन फील होतं का, सकाळी लवकर उठवलं जात नाही का, रात्री शांत झोप होत नाही का, कुठलंच काम करायला इच्छा होत नाही का, नवीन काही सुरू करायला इच्छा होत नाही का. आम्ही ज्योतिषी मंडळी इथे बसून तुम्हाला ही जी सगळी लक्षणांची यादी तुमच्याबद्दल सांगतो ना, हे तुम्हालाही कळत असतं. आणि त्यासाठी आपण स्वतःवर काहीतरी काम केलं पाहिजे हे तुम्हालाही कळत असतं. आणि त्याच्यासाठी सगळ्यात जास्त आपण आपल्या मनावर काम केलं पाहिजे हे तुम्हालाही कळत असतं. पण फक्त प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये? कळतं सगळं पण वळत नाही, एवढाच फरक होतो. आणि मग हा प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच होतो, कळतं सगळ्यांना पण वळत नाही. मग ज्यांना वळत नाही ते लोक आपल्या जगाच्या नजरेत किंवा ज्याला आपण ज्या जगात राहतो, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजात आपण माणसांची दोन याच्यामध्ये कॅटेगराईज माणसांना केलेलं आहे. एक यशस्वी माणसं, एक अयशस्वी माणसं. मग यशस्वी माणसं आणि अयशस्वी माणसं
यांच्यामध्ये एकच एवढाच फरक असतो. यशस्वी माणसं आणि अयशस्वी माणसं दोघांनाही हे कळलेलं असतं की आपल्याला जी गोष्ट पाहिजे ना ती गोष्ट आपल्याला आपलं मन मिळवून देणार आहे, हे कळलेलं असतं दोघांनाही. पण जो यशस्वी होतो ना त्याला ते वळलेलं पण असतं, आणि जो अयशस्वी असतो ना त्याला ते वळवणं जमत नाही, म्हणून तो अयशस्वी असतो. इतकं सिंपल आहे हे मनाचं सायन्स, की आपलं मन सगळ्या अपयशाला कारणीभूत आहे हे त्याला कळतं, पण हेच त्याला वळत नाही. त्यासाठी त्याला वळवावं लागेल स्वतःला, स्वतःच्या मनाला. आणि मग हे कसं वळवायचं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. ठीक आहे, तर कदाचित हे एक दोन टप्प्यामध्ये मी सांगेल हे. ठीक आहे, की तुमचं मन कसं वळवायचं, जे वळत नाहीये, जे कुठेतरी वाहवत जातंय, जे कुठेतरी भरकटत जात आहे आणि तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नाहीये, आणि म्हणून ते तुमच्या फेवरमध्ये काम करत नाहीये, आणि म्हणून मग ते तुमची स्ट्रेंथ बनण्याऐवजी तुमचं वीकनेस बनत आहे तुमचं मन. म्हणून मी माझ्याकडे पण न्यूमरोलॉजीला जे लोक कन्सल्टेशनला येतात ना तेव्हा मी ना त्यांना एक गोष्ट सांगते. मी त्यांना असं सांगते की पुढे कर्मा सिरीज जेव्हा मी सांगणार आहे ना तेव्हा तर मी हे डिटेलमध्ये सांगणार आहे, पण मी प्रत्येक माणसाला हेच म्हणते की हे बघा सर, तुम्हाला जॉब पाहिजे, बरोबर आहे, मला कळतं आहे. तुमचं लग्न व्हायला हवं आहे, हो मला कळतं आहे. तुम्हाला किंवा एखादा कपल आहे त्यांना संतान प्राप्ती हवी आहे, तुम्हाला टेन्शन येतं आहे, हो मला कळतं आहे. तुम्हाला काय पाहिजे ना तुमच्या आयुष्यामध्ये आणि ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही किती डेस्पिरेट आहात हे मला कळतंय. तुमची ती भावना मी समजून घेऊ शकते आहे, पण तुम्ही हे लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर काम करणार नाही, त्या मनाचा फ्लो योग्य दिशेने जोपर्यंत तुम्ही वळवत नाही तोपर्यंत काहीच घडणार नाहीये. आणि हे जे मनाला वळवायचं काम आहे ना ते तुम्हालाच करावं लागणार नाहीये, ते तुम्हालाच करावं लागणार आहे, दुसरं कोणीच येऊन करणार नाहीये. म्हणजे एखाद्या माणसाला त्याची आर्थिक स्थिती सुधारायची आहे तर त्याची ती आर्थिक स्थिती सुधारली आणि त्याने समजा आम्ही न्यूमरोलॉजिस्ट त्याला रेमेडीज देतो, तो ते रेमेडीज करतो आहे, पण त्याला मनातून हे फील होत नाहीये की आपण श्रीमंत खरंच होणार आहोत, आपल्याकडे खरंच ती संपत्ती येणार आहे. जोपर्यंत त्याचं मन त्याला म्हणत नाही ना आतून की अरे हो झालास आता तू श्रीमंत, हे उपाय केले ना, हा एक लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र तुला दिलाय, हा केला ना आता होणार आहेस तू श्रीमंत, हे जोपर्यंत त्याचं मन त्याला आतून सांगत नाही ना तोपर्यंत त्याने किती लक्ष्मीचं मंत्र म्हणा आणि कितीही काही करा आणि हातात किती ब्रेसलेट घाला, अंगठ्या घाला, त्याचा त्याला उपयोग होत नाही, कारण की मन त्या दिशेने वळलेलं नाहीये. आणि मग इथे काय म्हणू शकू आपण की इथे ना हा मॅन्युफॅक्चरिंगचाच इफेक्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंगचाच डिफेक्ट आहे. जसं समजा तुम्ही एक नवी कोरी गाडी घेतली, ठीक आहे, आणि त्या गाडीत घेताना तुम्हाला असं सांगितलं गेलं की ही गाडी तुम्हाला 1 लिटर पेट्रोलमध्ये ही जी गाडी आहे ती 25 किलोमीटर चालेल किंवा 50 किलोमीटर चालेल. तुम्ही घरी आले आणि तुम्हाला असं लक्षात आलं की नाही 1 लिटर पेट्रोल मी ह्याच्यात टाकलं पण ही गाडी जी आहे ती 10 किलोमीटरच्या वर चालतच नाहीये. मग तुम्ही काय प्रॉब्लेम आहे म्हणून गॅरेजवाल्याकडे गेले आणि जर त्याने तुम्हाला हे सांगितलं की सर ही जी पेट्रोलची टाकी आहे ना तिच्यामध्ये लिकेज आहे, म्हणजे काय, त्या गाडीचा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, म्हणून ती गाडी 1 लिटरमध्ये जी 25 किलोमीटर चालायला पाहिजे ती 10 किलोमीटर चालतीये. मग जोपर्यंत तुम्ही हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट हटवत नाही तोपर्यंत तुम्ही वरतून किती जरी पेट्रोल टाकत राहिले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि हेच तुमच्या आयुष्याच्या बाबतीत घडतं आहे. तुम्ही आयुष्यात गांभीर्याने ना लोक त्यांच्या आयुष्याचे 2 महिने 4 महिने 6 महिन्याचा डेडिकेटेड वेळ जोपर्यंत तुम्ही तुमचं मन वळवण्यासाठी किंवा मन ठिकाणावर आणण्यासाठी लावत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही स्वप्न बघणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.
ते शेख चिल्लीची ती गोष्ट आहे ना की तो शेख चिल्ली नुसतंच बसतो, मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आणि स्वप्न रंगवतो की मी एक दिवस राजा होईल, मग असे असे नोकर चाकर असतील, मग मी असं जेवण करेल, असे कपडे घालेल, दागदागिने घालेल. हे तुमचे सगळे स्वप्न म्हणजे शेख चिल्लीचे स्वप्न आहे, कारण तुम्ही तुमच्या मनावर काम करायला प्रायोरिटी देत नाहीये. आणि हे तुम्हाला कळूनच नाही घ्यायचं. आणि मग या नादात लोक काय करतात, या ज्योतिषाकडे जातात, त्या ज्योतिषाकडे जातात, टॅरो कार्डवाल्याकडे जातात, फेस रिडिंगकडे जातात, हस्तरेषावाल्याकडे जातात, सगळ्यांकडे जातात, दुनियाभराचे रिपोर्ट जमा करून घरी घेऊन येतात. बरं ते रिपोर्ट मी जसं मागच्या व्हिडिओत पण सांगितलं, ते रिपोर्ट तुम्हाला काहीच कळत नाही. म्हणजे समोरच्या माणसाने, त्या न्यूमरोलॉजिस्टनी, ज्योतिषाने जीव तोडून तुमचा तो बिचारा तुमचा रिपोर्ट बनवला, त्याच्या आयुष्याचा वेळ खर्ची करून, एवढा त्याचा अभ्यास खर्ची करून, आणि तो रिपोर्ट तुम्हाला कळत सुद्धा नाही. आणि रिपोर्ट कळला नाही म्हणून तुम्ही काही ऍक्शन घ्यायला प्राधान्य देत नाही, ऍक्शन घेत नाही म्हणून परिणाम घडत नाही, आणि म्हणून तुमच्या आयुष्यात काही बदलाव पण घडत नाही. हे सगळं लूप मध्ये तुम्ही अडकत जातात. आणि मग दिवसेंदिवस अजून जास्त तुमचं मन जे आहे ते नाराज होत राहतं जगण्याप्रती, आयुष्याप्रती. मग मी काय म्हणते, या ज्या भौतिक गोष्टींच्या मागे तुम्ही पळता आहात ना, की कोणाला चांगला जॉब पाहिजे, कोणाला चांगली नोकरी, कोणाला सरकारी परीक्षा पास करायची आहे, मग त्याच्यानंतर कोणाला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे, कोणाला बिझनेस चांगला सेट करायचा आहे, कोणाला लग्न करायचं आहे, कोणाला अपत्य प्राप्ती हवी आहे, स्वतःचं घर बांधायचं आहे. तुमच्या आयुष्यातलं कुठलंही स्वप्न मॅनिफेस्ट करायला आधी तुमचं चंद्रबळ स्ट्रॉंग आहे का, म्हणजे तुमचं मन तसं तेवढं स्ट्रॉंग आहे का त्या गोष्टीसाठी, हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत हे असे स्वप्न बघण्याला काहीच अर्थ नाही. आणि हे छोटे मोठे चुटकुळे उपाय असतात ना, शॉर्टकट मारणारे, किंवा शॉर्टकट असं नाही म्हणता येणार आपण त्याला प्रभावाच्या दृष्टीने कमी दर्जाचे उपाय म्हणू शकू, की ते उपाय तुम्हाला तेवढा परिणाम नाही देऊ शकणार. तात्पुरता एखादा काहीतरी उपाय तो तुमच्या आयुष्यात काहीतरी छोटा मोठा बदल घडवेल, पण जर तुम्हाला मोठा बदल घडवायचा आहे, मोठं काहीतरी आणि लॉंग टर्म मध्ये काहीतरी मिळवायचं आहे, तर असे छोटे मोठे उपाय की हातात ब्रेसलेट घातला आणि नावाची स्पेलिंग बदलली आणि मोबाईल नंबर 4दा बदलले आणि मग 5,000 रुपये देऊन ह्याच्याकडनं हा मोबाईल नंबर स्पेशल घेतला, त्याच्याकडनं तो स्पेशल मोबाईल नंबर घेतला, आणि तुम्ही आता बिनधास्त झाले की, किंवा तुम्ही तुमची सिग्नेचर चेंज केली आणि तुम्हाला असं वाटतंय, किंवा तुम्ही घरात वास्तुशास्त्रानुसार बदल केले आणि तुम्ही म्हणताय की आता मला माझ्या आयुष्यात काहीच करायची गरज नाही, आता मी केलं ना हे सगळं, आता माझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटणार आहे. अशा भ्रमात जर का तुम्ही असताल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी टू से की तुम्ही ना स्वतः म्हणजे काय म्हणता येईल, मृगजळाच्या मागे पळताय, किंवा तुम्ही ना म्हणजे काय म्हणता येईल, जे चकचकीत दिसतंय तुम्ही फक्त त्याच्या मागे पळताय, पण ते एक मृगजळ आहे. ते तुम्हाला जे पाहिजे ते नाही मिळवून देणार. तो रस्ता शॉर्टकट आहे म्हणून तुम्हाला तो चांगला वाटतो आहे, किंवा तुम्ही ना काहीतरी त्याच्यात पण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करताय, पण लॉंग टर्म मध्ये हे उपाय तुम्हाला फार काही मिळवून देण्यात मदत करणार नाहीत. फक्त थोडीफार तुमची सायकोलॉजी त्या दिशेने घेऊन जायला थोडंफार ते तुम्हाला कंड्युसिव्हनेस म्हणजेच अनुकूलता प्रदान करतील, पण प्रत्यक्ष काम जे आहे ना ते तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आधी तुम्हाला तुमचं मन स्ट्रॉंग करायला महत्त्व द्यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमचं मन स्ट्रॉंग करत नाही, तुमच्या मनाला वळवत नाही, ते म्हटलं ना आपण, कळतं सगळं पण वळत नाही, ते वळवण्याला प्राधान्य द्या. आणि ते वळवण्याच्या दृष्टीने ना, कारण का आता ते मन तुम्हाला तिथे वळवायचं आहे, त्या मनावर काम करायचं आहे, त्या मनाला स्ट्रॉंग करायचं आहे, त्याला काहीतरी चांगलं, काहीतरी त्या मनाला एकदाच काम करायचं. जसं आपण आयुष्यात घर बांधताना कसं म्हणतो, अरे घर एकदाच बांधणं होतं बरं, व्यवस्थित बांधायचं, भले 2 महिन्याच्या ऐवजी 4 महिने लागू द्या, 4च्या ऐवजी 6 लागू द्या, पण घर चांगलं बनलं पाहिजे, व्यवस्थित बनलं पाहिजे. नंतर त्यात परत काही तोडफोड करता येत नाही, नंतर बदल करता येत नाही. तसंच हे तुमचं मन म्हणजे तुमच्या आयुष्याच्या बिल्डिंगचं सगळं काही आहे, फाउंडेशन आहे. तुमच्या जीवनाचं फाउंडेशन म्हणजे तुमचं मन आहे. आणि तेच जर का तुम्ही बिल्ड करायला प्राधान्य दिलं नाही, तर
म्हणजे तुम्ही चुकीच्या गोष्टीच्या मागे पळतायत. मग बरं, विशेष म्हणजे याच्यात पण मी तुम्हाला सांगते की आपल्या भारतीय शास्त्रामध्ये हे जे सगळं ज्योतिषशास्त्र आहे, न्यूमरोलॉजी किंवा हे जे ऑकल्ट सायन्स आहे किंवा जे भारतीय साहित्य आपण बघतो किंवा भारतीय संस्कृती किंवा सभ्यता बघतो की ज्याच्यामध्ये इतकं सगळं आहे की माणसाचं आयुष्य काय म्हणता येईल, त्याच्यामध्ये आर्ट आहे, कल्चर आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. हे सगळं जे आहे ना ते माणसाचं मन प्रसन्न ठेवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठीच आहे. आणि जर तुम्ही पाश्चात्य जगामध्ये गेलात तर तिथे पण या गोष्टी आहेत, पण तिथे त्या लोकांना पण हे कळून चुकलं की कुठेतरी माणसाच्या मनावर काम केल्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून त्या लोकांनी सुद्धा सायकोलॉजी निर्माण केलेली, ज्याला आपण मराठीमध्ये मानसशास्त्र म्हणतो. आणि मानसशास्त्र हे जे सायको हा जो शब्द आहे ते म्हणजे पण माणसाचं मन, किंवा ज्याला मराठीत मानसशास्त्र म्हणजेच मनापासून, मनाबद्दल सांगणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, सायकोलॉजी. म्हणजे सगळ्यांनी आपल्या मनाचं जे विज्ञान आहे ते आपलं मन एनहान्स करण्यासाठी, मन स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा मनाला योग्य तिथे वळवण्यासाठी हे असं खूप काही आपल्यासाठी निर्माण केलंय. फक्त आपण त्याचा वापर करत नाहीये किंवा आपण असं म्हणू शकू की माहितीच नाहीये. तर ठीक आहे, आपण या सिरीजच्या माध्यमातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो स्टे ट्यून. पुढच्या भागामध्ये आपण बघूया की हे मनाला कसं वळवायचं आपल्या ध्येयाच्या दिशेने किंवा आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने, आपल्या मॅनिफेस्टेशनच्या दिशेने.